रेल्वे प्रशासनाच्या विरोधात सांगलीतल्या नांद्रे येथे शेतकऱ्यांकडून थेट जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची 40 ते 50 एकर जमीन पडीक बनली आहे। रेल्वे प्रशासनाकडून रस्ता करून देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले, मात्र त्याकडे 18 महिन्यांपासून दुर्लक्ष करण्यात येत असून महसूल मंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला रेल्वे प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी बाधित शेतकऱ्यांनी नांद्रेतील येरळा नदी पात्रात उतरत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। रेल्वे स्टेशनच्या जवळचा रस्ता आम्हाला पूर्वीसारखं करून मिळायला हवं आणि परत वय 85 आहे, मला BP शुगर सगळं आहे। मला काय झालं तर रेल्वे जबाबदारी आणि परत मी रात्रंदिवस पाण्यात बसणार आहे। आम्हाला रस्ता पूर्ण करून द्यायला पाहिजे। माझं BP शुगर सगळं आहे, अटॅक येऊन गेलेलं आहे। हे सगळं रेल्वे स्टेशन जबाबदारी माझ्या काय झालं तर जबाबदारी त्यांच्यावर आहे। माननीय महसूल मंत्री असू देत किंवा महसूल प्रशासन असू दे, त्याचबरोबर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जिल्हाधिकारी साहेब असू देत, यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवलेली आहे। त्या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही 30 ते 35 शेतकरी जलसमाधी आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, आमचा रस्ता बनवून दिला जाणार नाही, तोपर्यंत आम्ही आता पाण्यातून बाहेर येणार नाही। दिवस रात्र आंदोलन चालू राहील। आम्हाला होणारा तासाला जे काही शेतकऱ्यांना त्रास होईल, त्याचबरोबर आमच्यासोबत गट नंबर 157 मधील मालक आदरणीय आमच्या विमलाजी यांचं वय 85 वर्ष वय आहे, त्या सध्या देखील आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्यांना शुगर BPचा त्रास आहे। त्यांना जरी काय कुणाला झालं यातल्या तर त्या सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील। आमची सरकारच्या महसूल प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना एवढी विनंती आहे की जे काही रेल्वे विभागानं लेखी आश्वासन दिलेलं आहे तेवढं आश्वासन त्यांनी पूर्ण करावं व 40 ते 50 एकर शेतजमीन कायमस्वरूपी पडीक होणार आहे त्यापासून आम्हाला वाचवावं, एवढी आम्हाला विनंती। आमचा रस्ता त्वरित 8 दिवसामध्ये करून द्यावा ही कळकळीची विनंती आहे।